मित्रांनो, मी स्वरा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। चला तर आज मी तुम्हाला दाखवते उज्जैन। उज्जैन हे मध्य प्रदेशातील एक प्राचीन शहर आहे जे शिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे। उज्जैनमध्ये सर्वात सुप्रसिद्ध आहे ते आहे महाकालेश्वर मंदिर। उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जे सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी तिसरे अतिशय खास ज्योतिर्लिंग आहे। महाकालला उज्जैनचा राजा असेही म्हणतात। कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे अशी धार्मिक धारणा आहे। शिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे मंदिराचे शहर म्हणूनही ओळखले जाते। दर सोमवारी महाकाल मंदिरात निर्वाणी आखाड्यातील ऋषी आणि संतांकडून भस्म आरती केली जाते। प्रथम भगवान महाकाल यांना थंड पाण्याने अंघोळ घातली जाते आणि त्यानंतर त्यांना पंचामृतने अभिषेक केला जातो। राख तयार करण्यासाठी पिंपळाची पाने, शेणाची पोळी, मनुका आणि प्लाश यांची पाने जाळून महाकालची आरती केली जाते। ही आरती पहाटे सकाळी 4 ते सकाळी 6 वाजेपर्यंत केली जाते। या आरतीच्या दरम्यान कोणाला मोबाईल आत घेऊन जाणे सुद्धा अलाउड नाही। शिप्रा नदीच्या काठावर छान अशी आरती होत आहे। तर चला पाहूया आरती कशी होते। आरती होताना ते वातावरण कसं दिसतं आणि कसं रम्यमय झालेलं आहे ते पाहूया। पुढचं मंदिर दाखवते तुम्हाला ओंकारेश्वरांचं। ओंकारेश्वर मंदिर हे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठावर वसलेले आहे। हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि या मंदिराचा डोंगर ओम आकाराचा आहे म्हणून याला ओंकारेश्वर म्हणतात। चला तर मग जाऊया कालभैरव मंदिराच्या दिशेकडे। उज्जैन येथील कालभैरव मंदिर हे एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे। हे मंदिर महाकालेश्वर मंदिराला भेट देण्यापूर्वी किंवा नंतर भेट देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते। कारण असे मानले जाते की या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय उज्जैनची यात्रा पूर्ण होत नाही। आता आपण बघूया उज्जैनमधील हरसिद्धी मंदिर। उज्जैनमधील हरसिद्धी मंदिर हे एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे जे देवी हरसिद्धीला समर्पित आहे। शिवपुराणानुसार सतीच्या शरीराचा कोपर इथे पडला होता आणि स्कंद पुराणात देवीला हरसिद्धी हे नाव कसे मिळाले याची आख्यायिका आहे। हे मंदिर दररोज सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत उघडं असतं आणि नवरात्रीमध्ये येथे विशेष गर्दी असते। नवरात्रीच्या काळात येथे संध्याकाळी शेकडो दिव्यांच्या प्रकाशात आरती होते, त्यामुळे वातावरण खूप दिव्य होते। उज्जैनमधील ममलेश्वर मंदिराचा संबंध ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगांशी आहे, जे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगासोबतच उज्जैनच्या जवळ मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात आहे। हे मंदिर नर्मदा नदीच्या बेटावर आहे आणि ते भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। त्यामुळे उज्जैनमध्ये ममलेश्वर नावाचे थेट मंदिर नसले तरी ते जवळच ओंकारेश्वरमध्ये आहे। अनेक शतकांपूर्वी भील जमातीने या ठिकाणी वस्ती केली होती आणि आज हे ठिकाण त्यांच्या भव्यतेसाठी आणि इतिहासासाठी ओळखले जाते। कसा वाटला उज्जैनचा प्रवास मला नक्की कमेंटमध्ये कळवा। तसेच माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइबर नक्की करा। पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। बाय बाय।